हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे काही स्टॉक्स सांगणार. मी आज 5 ते 6 स्टॉक्स विकत घेतलेत. ते फक्त आणि फक्त एका वीकसाठी असतील किंवा मॅक्झिमम 2 वीकसाठी असतील. आणि मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवेन इंट्राडेची, आणि आपण कालचा जो मार्केट ॲनालिसिस केला त्याप्रमाणे आज मार्केट मोमेंटम झाली की नाही ते आपण एकदा चेक करू. तर सुरुवातीला अगर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला नसेल ॲनालिसिसचा, तर जाऊन तुम्ही तो बघू शकता. कारण काल मी एक क्लिअरली सांगितलं, समजा एक मार्केट अगर गॅप अप ओपन झालं, त्यानंतर सुरुवातीला का समजा 5 मिनटं किंवा 15 मिनटाची ग्रीन कॅन्डल बनत असेल आणि त्याचा हाय ब्रेक होत असेल, तर मार्केट ही जी कालची रॅली आहे ती कंटिन्यू सुद्धा करू शकते. ओके, सो त्याप्रमाणे मार्केटने सुरुवातीलाच एक रेड कॅन्डल बनवली आणि मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज गेलं. ओके, साईडवेज का गेलं त्याचं रिझन पण सांगतो. कारण मार्केटला इथे मल्टिपल सपोर्ट्स आहेत, बरोबर. सो सपोर्ट्स असल्यामुळे मार्केट डायरेक्टली खाली येऊ शकत नाही विदाऊट न्यूज. अगर न्यूज असती तर खाली आलं असतं, पण काही न्यूज नसेल तर ते मार्केट हे साईडवेजच होऊन जाईल. ओके, सो मार्केट जसं आपण कालच्याप्रमाणे प्रेडिक्ट केलं त्याप्रमाणे मार्केट एकदम परफेक्टली वर्क केलं आहे. कारण माझा लो होता ह्या लेवलच्या खाली येत असेल तर मी एक डाऊन ट्रेंडसुद्धा बघू शकतो. ओके, सो आधी तुम्हाला मी माझी आजची पोझिशन दाखवतो. आज मला लॉस झाला आहे आणि ते पण अगर तुम्ही बघत असाल तर मी आज 3 लॉटने ट्रेड केलेला. कारण मी कालच सांगितलेलं की मी लॉट साईज थोडी इन्क्रीज करायचा विचार करतो. कारण लास्ट मंथमध्ये मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट झालेला आणि माझ्या प्रीमियम ग्रुप मेंबर्सला पण एक बऱ्यापैकी खूप काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळालेलं. ओके, सो मी तुम्हाला आधी माझी आजची पोझिशन दाखवतो. त्यामध्ये मी काही स्टॉक्स विकत घेतले त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो आणि का घेतलं त्याचं रिझनसुद्धा सांगेन. ओके, आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करू शकता. सुरुवातीला जो 23,800चा जो पी दिसतोय तो मी सुरुवातीला ट्रेड घेतलेला 130 रुपयाच्या प्रीमियमने बाय केलेला 3 लॉट, आणि तो मी माझी पोझिशन फक्त आणि फक्त 10 पॉईंटने स्क्वेअर ऑफ केली. ओके, आणि आजचा दिवस फक्त मी एकच ट्रेड घेतला. कारण त्याच्यानंतर मला क्लिअर कळत होतं की मार्केट हे साईडवेज आहे. सेम ट्रेड मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती दिलेला आणि तिकडेसुद्धा मी एकच ट्रेड घेतला. ओके, जो एक ट्रेड घेतला तोच पोस्ट केला. अगर तुम्हाला माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय, हवा असेल तर तुम्ही जॉईनसुद्धा करू शकता. आणि आता तुम्हाला मी माझे काही स्टॉक्स सांगतो. मी कोणते कोणते स्टॉक्स घेतले ते तुम्हाला आधी सांगतो. मी टोटल सगळे जे स्टॉक्स आहेत ते 10,000च्या रेंजमध्ये घेतले. जे पण बरे, मग टाटा मोटर्स असू दे, SBI असू दे, रिलायन्स असू दे. फक्त फार्मा बीज हे 20K मध्ये घेतलं आहे. त्याच्यानंतर IT बीज घेतले ते 10,000चे घेतले. ICICI बँक आहे ते 10,000चे घेतले आणि HDFC बँक आहे तीसुद्धा 10,000ची घेतली. ओके, सगळे स्टॉक मी फक्त 10,000च्या रेंजमध्ये घेतले. अगर तुम्ही क्वांटिटी बघत असाल आणि इंटू करत असाल तर तुम्हाला 10 ते 11च्या मध्ये तुम्हाला माझा फंड दिसेल. ओके, हे स्टॉक 10 घेतले. SBI 56 घेतले, रिलायन्स 8 घेतले, फार्मा बीज 1000 घेतले. हे लॉंग टर्मसाठी आहेत. कारण मी तुम्हाला माझी आधी फार्मा बीजचं जे आहेत आणि IT बीजचं ते तुम्हाला मी माझी पोर्टफोलिओ दाखवतो. अगर तुम्ही माझा पोर्टफोलिओ बघत असाल तर इक्विटीमध्ये तर फार्मा बीज आणि IT बीज मी स्टॉक्स ॲड करत राहतो. आता माझ्याकडे फार्मा बीजचे ऑलमोस्ट 2,000च्या आसपास शेअर आहे आणि हे IT बीजचे 500च्या आसपासचे शेअर आहेत. ओके, हे लॉंग टर्मसाठी असतील. जोपर्यंत मार्केट मला एक बऱ्यापैकी मोमेंटम देते किंवा काही वर्ष अगर मार्केट स्लो अँड स्टडी वरती तरी जात राहिलं तरी माझा हा फंड आहे तो इझिली डबल होऊ शकतो. ओके, आणि आजचे जे स्टॉक्स घेतले तो ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, SBI, रिलायन्स, SBI आणि टाटा मोटर्स. मी काही रिकमेंड करत नाही. मी फक्त जे स्टॉक्स घेतलेत आणि का घेतले ते त्याचं तुम्हाला रिझन सांगतो. त्याचं रिझन असं आहे, अगर आपण निफ्टीच्या चार्टवरती जाऊ, कारण अगर निफ्टी वाढली तर हे स्टॉक्स हे वाढणार आहे हे कन्फर्म असेल. तर मी का घेतलं ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही मंथली चार्टवरती बघाल, एक सिम्पल ॲनालिसिस आहे. मंथली ॲनालिसिसमध्ये निफ्टीने ऑलरेडी 1, 2, 3, 4 रेड कॅन्डल बनवलेत मंथली रेड. तर एक निफ्टीला एक मंथली कॅन्डल ग्रीन बनण्याचे चान्सेस थोडे माझ्यासाठी जास्त असतील. ओके, समजा आता 23,700च्या आसपास जो मार्केट चालू आहे तो 23,800च्या किंवा 24,000च्या आसपास अगर मार्केट गेला तरी मला त्यामध्ये एक बऱ्यापैकी प्रॉफिट होईल. आणि माझं प्रॉफिटचे एक्सपेक्टेशन जास्त नाही आहेत. मला टोटल 6 लॉटमध्ये अगर 4 ते 5,000 तरी मिळाले तर मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ करेन. ओके, त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉक हा प्रॉफिटेबल होईल याची गॅरंटी नाही आहे. पण समजा 6 पैकी 4 प्रॉफिटेबल गेले आणि 2 लॉसमध्ये गेले तरी मला एक डिसेंट प्रॉफिट होऊ शकतो. ओके, त्यामुळे मी माझा जो प्रॉफिटचा टार्गेट आहे तो जास्त मोठा नाही ठेवला आहे. आणि फंड अगर तुम्ही बघत असाल तर मी फक्त आणि फक्त 60,000 मी ॲड ऑन केले. ओके, 60,000मध्ये अगर मला 5% तरी अगर विकली मिळत असतील तर ते खूप चांगली गोष्ट आहे. मी ती लगेच ती पोझिशन आहे ती 4 ते 5,000मध्ये फक्त आणि फक्त स्क्वेअर ऑफ करीन. आणि घ्यायचा प्रयत्न असा आहे की मी क्लिअरली मला दिसतं की मार्केट एक कदाचित एक ग्रीन कॅन्डल आपण मंथलीमध्ये बनवू शकतो.
सो अगर 24,000ला जात असेल तर मला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो. ओके. आणि आजची अगर पोझिशन म्हणाल तर आज मला 2200च्या आसपास लॉस झाला, ते पण 3 लॉटवरती. आणि मी सुरुवातीला आय थिंक ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एंट्री घेतली. इकडे येईपर्यंत मला एक डिसेंट प्रॉफिट पण दिसत होता. आय थिंक 1300-1400च्या आसपासचा प्रॉफिट दिसत होता, पण माझा टार्गेट हा 12,000चा होता. ओके. कारण माझी रिक्स होती 4,500ची आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मला 12,000चा तरी प्रॉफिट यायला पाहिजे, जेणेकरून माझा 1:3चा जो रिक्स रिवॉर्ड आहे तो परफेक्टली बसेल. ओके. पण त्याच्यानंतर ट्रेलिंग असेल मी काय केलं, मी ऑलरेडी सांगतो की अगर समजा मार्केटमध्ये मला दिसत असेल आपण एल की आपण टार्गेट ट्रेल करू शकतो, तर मी डिरेक्टली करतो. त्यामुळे मार्केटला इथे आलं, त्याच्यानंतर मार्केट वरती येताना आय थिंक ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. आणि पोझिशन स्क्वेअर ऑफ नसती केली 10 पॉईंटवरती तर माझा हा 20 पॉईंट हे जाणंच होते. कारण मी स्वतः चेक करतो की माझा एल जातो आहे की नाही. तर त्या जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या 20 पॉईंट्सचा एलला गेलेला होता. आणि सेम गोष्ट मी माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण सांगितली. ओके. तुम्हाला लेफ्ट साईडला माझा प्रीमियम ग्रुपचा चार्ट दिसत असेल, जिथे मी सकाळी क्लिअरली सांगतो की आज मी काय ट्रेड घेणार आहे. ओके. अगर तुम्हाला पण प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन करू शकता. खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो, हवं असेल तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता, ज्यामध्ये मी एंट्री घ्यायच्या आधी माझी पोझिशन आहे ती सांगतो, त्याचा एल सांगतो, त्याचा टार्गेट सांगतो. ओके. आणि अगर समजा मी एल ट्रेल करत असेल तर मी पहिला एल ट्रेल करतो हा मेसेज टाकतो, किंवा मग मी लगेच एक्झिटचा मेसेज टाकतो. ओके. जेणेकरून समजा ज्यांनी माझ्याकडून शिकले असतील अगर त्यांना लॉस नको व्हायला, त्यामुळे मी माझी पोझिशन आहे ती लगेच सांगतो. आणि ह्यामध्ये मी काही टिप देत नाही, मी फक्त आणि फक्त लर्निंग पर्पजसाठी करतो. ओके. आणि आता पण एक सिंपल बघूया की उद्या मार्केट कसं मूव्ह करू शकतं, आपण स्वतः काय ट्रेड करू शकतो आणि मी स्वतः काय ट्रेड करणार ते तुम्हाला सांगतो. माझा जो प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यामध्ये जी ऑप्शन बाईंगची स्ट्रॅटेजी आहे ती ॲज पर प्राईज ॲक्शन कमी आहे. जे मी ऑप्शन सेलिंग करायचो किंवा अजूनही करीन, त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती ॲज पर प्राईज ॲक्शन आहे. तर सुरुवातीला जसं मार्केटने आपण ॲनालिसिस केलं त्याप्रमाणे मार्केट एक बऱ्यापैकी मुवमेंट झालं. सो आता आपण उद्या काय करू शकतो, मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं, आज मार्केट ह्या लेवलच्या आसपास कुठे क्लोज झालं, फ्लॅट ओपन झालं आणि हा लेवल ब्रेक होता, जो कालचा जो हाय आहे तो अगर ब्रेक होत असेल तर ह्यावेळी आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. आणि 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एसएलला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. आणि टार्गेट कमीत कमी 60 पॉईंट 70 पॉईंट्स किंवा 80 पॉईंट्सचं टार्गेट आपण इझिली कॅप्चर करू शकतो. ओके. मॅक्झिमम 2दा एंट्री कशी ते पण तुम्हाला सांगतो. एक आपण हॉरिझॉन्टल लाईन मारली, एकदा एंट्री घेतली, त्याच्यानंतर आपला एक एल गेला 20 पॉईंट्सच्या आसपासचा, तर आपण आपली पोझिशन ती स्क्वेअर ऑफ करायची आणि परत अगर आपल्या लेवलला येत असेल तर आपण परत एकदा एंट्री घेऊ शकतो. असे मॅक्झिमम 2दा एंट्री. त्याच्यानंतर मार्केट आपल्या पहिल्याच एंट्रीला प्रॉफिट दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे. अगर सेकंड एंट्रीला दिलं तर एक बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट मिळू शकतो, कारण आपला रिक्स रिवॉर्ड हा 1:3 किंवा 1:4 असणार. ओके. पण इन केस समजा आपला सेकंड टाईम पण एसर गेला तर त्या दिवशी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ करा आणि सिस्टम बंद करून साईडला बसा, कारण मॅक्झिमम 2दा एंट्रीनंतर अगर परत एंट्री मिळत असेल तर ते मार्केट मुवमेंटम हे कुठे करणारच नाही. ओके. सो एकदम सिंपल, मॅक्झिमम वरच्या साईडला 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एसएलला कॉस्ट टू कॉस्ट करा. आणि डाऊन साईडचं म्हणायचं असेल, जो कालचा मी मार्केट ॲनालिसिस केलं, डाऊन साईडला माझा ह्या लेवलच्या खाली जात असेल तर माझ्यासाठी मार्केट परत थोडं डाऊन ट्रेंडला जाऊ शकतं. पहिला टार्गेट हा असेल आणि दुसरा टार्गेट त्याचा गॅप फिलसुद्धा होऊ शकतो. ओके. कारण मार्केटला जर तुम्ही बघत असाल इथून तो एक सपोर्ट घेतो, त्यामुळे कदाचित इकडे थोडा सपोर्ट होईल आणि थोडा टाईम स्पेंड केल्यानंतर ब्रेक केलं की आपल्याला हा सुद्धा टार्गेट मिळू शकतो. क्लिअर आहे. मार्केट समजा गॅप डाऊन ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं की थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर आपण डाऊन साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एसएलला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट कमीत कमी 60 पॉईंट 70 पॉईंट किंवा 80 पॉईंटचा ठेवू शकतो. ओके. कारण आपला एसएल 20 पॉईंट्स असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला हा टार्गेट मिळालाच पाहिजे. क्लिअर आहे. एकदम सिंपल ठेव, जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका ट्रेडिंग. एकदम जेवढी सिंपल ठेवू तेवढं आपण प्रॉफिटेबल व्हायचे चान्सेस जास्त असतील. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करू शकता. धन्यवाद.